बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये रशियाच्या अणुसंरक्षण दलाच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्याची माहिती पोहोचते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हा मोठा धक्का मानला जातोय। तर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब लपवण्यात आला होता अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे। रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि या स्फोटामध्ये रशियाच्या अणुसंरक्षण दलाच्या प्रमुखाचा मृत्यू झालेला आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मोठा धक्का बसतोय। इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हा बॉम्ब लपवण्यात आलेला होता आणि हा बॉम्बस्फोट मॉस्कोमध्ये झाला। स्फोटात रशियाच्या अणुसंरक्षण दलाच्या प्रमुखांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। हेमंत सर, लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बॉम्बस्फोट झाला, या स्फोटामध्ये अणुसंरक्षण दलाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता पुतिन यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। कसं विश्लेषण या मोठ्या घडामोडींच्या संदर्भात? असा आहे, अणुशक्ती दलाचा जो प्रमुख असतो एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती असतो, ज्याचं म्हणजे जर अणुयुद्ध झालं, जर क्षेपणास्त्र युद्ध झालं तर त्याचं नेतृत्व करायचं काम हे त्याचं असतं। आणि अशा प्रकारच्या एका मुख्य अधिकाऱ्याचा मृत्यू होणं हे कुठल्याही देशाकरता एक अतिशय घातक असतं, कारण त्याच्या नंतर आता त्याची जी रिप्लेसमेंट होईल, त्यांच्या ऐवजी जे कोणी बदली अधिकारी येतील त्यांना तेवढा अनुभव नसेल, त्यांची तेवढी तयारी नसेल। आणि सध्या म्हणजे रशिया अतिशय कठीण परिस्थितीमधून जातो आहे। जे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे याच्याविषयी तर आपल्याला माहितीच आहे। याच्याशिवाय आता हे जे सिरियाचं जे प्रकरण सुरू झालं होतं त्यामध्ये असं मानलं जातं की तिथे रशियाचा मोठा पराभव झालेला आहे, कारण ज्या बाजूला रशिया जे सपोर्ट करत होतं असाद, ते स्वतःच पळून रशियामध्ये गेलेले आहेत आणि अनेक ठिकाणी छोटी मोठी युद्ध सुरू आहेत। अशा युद्धजन्य परिस्थितीच्या वेळेला आपला एक महत्वाचा नेता मारला जाणं हे खरोखरच धोकेदायक आहे, कारण अजून युद्धाची जर म्हणजे तीव्रता वाढली तर तुम्हाला कॉम्पिटंट अशी माणसं मिळणार नाही। तर प्रश्न असा असतो की एक तर त्याची रिप्लेसमेंट करावी लागेल, तो एक भाग झाला, आणि दुसरं हे केलं कोणी? जर रशियाच्या राजधानीमध्ये जर त्यांचे अणु विभागाचे प्रमुख जर सुरक्षित नसतील तर मग तिथे कोण सुरक्षित आहे हा सुद्धा प्रश्न आहे, कारण कोणी दहशतवादी येऊन जर राजधानीमध्ये स्फोट करतो आणि महत्वाच्या व्यक्तीला मारतो, त्याचा अर्थ तुमची तिथे जी VIP सिक्युरिटी आहे, तुमची जी मॉस्कोची जी सिक्युरिटी आहे ती चांगली नाही, कारण याच्यामध्ये दहशतवादी गट यांनी हे काम केलेलं आहे। म्हणजे चेचेनियाचे दहशतवादी गट आहेत, जॉर्जियामध्ये दहशतवादी गट आहेत, त्याच्याशिवाय मिडल ईस्ट मधले काही दहशतवादी गट आहेत ज्यांना मदत केली जाते, आणि याच्याशिवाय युक्रेनचे लोक सुद्धा काही ना काहीतरी उलटसुलटी कामं, म्हणजे युक्रेनचं गुप्त हेर विभाग हा कामं करत असतो। कोणी केलं, कसं केलं नेमकं, आणि मुख्य महत्वाचं की त्याच्या विरुद्ध तुम्हाला संरक्षण काय? म्हणजे जर तुम्ही राजधानीचं रक्षण करू शकत नसाल तर मग काय करणार? म्हणजे जर राजधानीचं रक्षण नाही, मुख्य माणसाचं रक्षण नाही, जे सामान्य जनता असते त्यांची अवस्था काय होईल? तर म्हणजे थोडक्यात ही परिस्थिती अतिशय बिकट आहे रशिया करता, आणि त्यांना आपल्या जनतेचा विश्वास पुन्हा हासिल करण्याकरता खूप मोठी पावलं उचलावी लागतील, ज्यामुळे ज्याने मारलंय त्याला पकडता येईल आणि त्याला पनिशमेंट देता येईल। हेमंत सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या घडामोडीच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।